नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अ, लेखापालची परीक्षा आलेली आहे आणि येत्या 1 तारखेपासून सगळ्यांचे पेपर होणार आहेत. 1 किंवा 2 अशा तारखेला ते पेपर आहेत आणि म्हणून तुमच्याकडे आजपासनं म्हणजे आजची तारीख किती आहे? 26 तारीख आहे आणि आजपासून तुमच्याकडे मोजून 5 दिवस आहेत. ठीक आहे. आता या 5 दिवसामध्ये तुम्ही काय करायचं आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामुळे तुमचा अभ्यास झालेला असेल तरी तुम्ही हा व्हिडिओ बघा किंवा ज्यांचा काही शून्य अभ्यास असेल तरी त्यांनी व्हिडिओ बघा. तुम्हाला चांगला स्कोर येऊ शकतो. म्हणून मी या व्हिडिओमध्ये तेच सांगेल, ज्याच्यामध्ये परीक्षेमध्ये किंवा टीसीएसच्या पॅटर्नमध्ये किंवा आतापर्यंत जे प्रश्नांचा मी अनालिसिस केलाय त्या पॅटर्ननुसार तुम्हाला तेच टॉपिक फोकस करायचे आहे ज्याच्यावर जास्त वेटेज येणार. त्यामुळे मी जो हा व्हिडिओ घेत आहे थोडासा मोठा होईल पण तुमच्या कामाचा राहील. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हो, तुमच्या रिएक्शन मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि याच्यामध्ये जे काही मी तुम्हाला डिस्कस करेल पीडीएफच्या माध्यमातून ते पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहे. सगळे अनालिसिस आहे, तर तुम्ही व्यवस्थित बघा आणि मी जे टॉपिक सांगतो मित्रांनो त्याच्यात करून तुम्ही विशेष फोकसने वाचून जा परीक्षेला, तुम्हाला नक्कीच त्याचे मार्क्स मिळतील. ठीक आहे. तर आता कुठलाही वेळ न घालवता आपण आता सुरुवात करू. बघा, सर्वात पहिले आपण बघू एक विषय, तो म्हणजे मराठी आणि इंग्लिशचा. आता मराठी आणि इंग्लिशचा विषय बघताना याच्यामध्ये कोणत्या टॉपिकवर आपल्याला फोकस करायचं ते बघायचं आहे. तर सर्वात आधी आपण इंग्लिशचा विषय घेऊ. ठीक आहे. आता इंग्लिशचा विषय बघा, ग्रामर जवळपास आहे 500 प्लस प्रश्न आलेले आहेत ग्रामरवर आणि होकॅबवर आलेले आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे की आता जो 25 मार्कचा पेपर आहे, आता या 25 पैकी 5 प्रश्न हे तुमच्या पॅरेग्राफवर असणार आहेत. ठीक आहे. म्हणजे 5 प्रश्न तुमचे फिक्स झाले. त्यानंतर आता राहिले 20 प्रश्न. आता या 20 प्रश्नांमध्ये काय राहणार आहेत, हे इथे मी तुम्हाला हे सगळं अनालिसिस केलेलं आहे. हे सगळं ग्रामर राहणार आहे. आता याच्यातही आपण थोडंसं कॅटेगराईज करू. ठीक आहे. या 20 पैकी जवळपास 5 प्रश्न हे तुमचे वोकॅबवर राहणार. ठीक आहे. काय म्हणतोय मी? वोकॅब. त्याच्यामध्ये अँटोनिम्स, सिनोनिम्स, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन, स्पेलिंग एरर्स वगैरे वगैरे. ठीक आहे. आता उरलेले जे 15 मार्क्स आहेत, उरलेल्या 15 मार्क्स मध्ये तुम्हाला काय काय राहणार आहेत बघा, डायरेक्ट इनडायरेक्ट, त्यानंतर चेंज द व्हॉइस, त्यानंतर तुम्हाला अजून राहतील ते एरर्स. ठीक आहे. तर असं हे 15 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन राहील. आता वोकॅबचा प्रश्नाचा जर विचार केला, वोकॅब हे 5 किंवा 7 पर्यंत सुद्धा जाऊ शकतात. ठीक आहे. तर तुम्ही ते लक्षात घ्या. आता उरलेले तुमचं जे आहे, तर तुम्हाला फिक्स काय करून जायचं आहे, चेंज द व्हॉइस करायचं आहे. 2 प्रश्न फिक्स असणार आहेत तुम्हाला. त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट करायचं आहे, त्याच्यावर तुम्हाला फिक्स प्रश्न असणार आहे. ठीक आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट. त्यानंतर प्रिपोजिशन मित्रांनो, प्रिपोजिशन करून जा. प्रिपोजिशन राहणार आहे. टेन्सवर एखादा आला तर आला, नाहीतर काही येणार नाही. ठीक आहे. आणि पॅराजंबल मित्रांनो, हा पॅराजंबल प्रकार आहे. फिक्स प्रश्न येणार आहे याच्यावर. आणि हा पॅराजंबल नेमका काय प्रकार आहे, तुम्हाला जर येत नसेल तर तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही बघून घ्या. त्यानंतर करेक्शनवर 2 किंवा 3 प्रश्न फिक्स आहेत. त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. आणि आर्टिकलवर एखादा प्रश्न राहू शकतो. येणारच असं काही नाही, पण आर्टिकलवर राहतो. ठीक आहे. तर ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न असणार आहे. तर तुम्हाला जे मी टॉपिक सांगितले ते फिक्स तुम्हाला करायचे आहेत. आणि अजून महत्वाचं, जर तुमचा आजच्यापर्यंत तुम्ही काहीच वाचलेलं नसेल कुठला टॉपिक, तर कुठलाही नवीन टॉपिक वाचायला घ्यायचा नाही. नवीन टॉपिक वाचायला घ्यायचा नाही. जे तुम्ही वाचलेलं आहे तेच तुम्ही बेस्ट करायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे नवीन टॉपिक घेण्याची चूक करू नका. जे तुम्ही वाचलाय त्याला चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करा. ठीक आहे ना. बस एवढं मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगू शकतो. त्यानंतर आता हे बाकीचं तुम्हाला ओकॅब्युलरी इथेच एक्सप्लेन केलंय, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. आता येतो मराठी. आता या मराठी विषयामध्ये काय करायचं बघा, व्याकरण, त्यानंतर शब्दार्थ आणि साहित्य, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, असा ऐकून प्रकार असणार आहे. आता या मराठी शब्द प्रश्नांमध्ये सुद्धा किती प्रश्न असणार आहे तुम्हाला? 25 प्रश्न आहेत. आणि या 25 पैकी 5 प्रश्न हे पॅरेग्राफवर, म्हणजे हातचे 5 तुमचे मार्क्स ओके झालेले आहेत. ठीक आहे. आता त्या 20 पैकी 5 किंवा 6 किंवा 7 प्रश्न हे शब्दार्थ राहणार. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यात उपयोग किंवा वाक्यप्रचार वगैरे किंवा म्हणी, अशा पद्धतीचे 5 किंवा 7 मार्काचं डिस्ट्रीब्युशन असेल. त्यानंतर प्रयोगावर फिक्स प्रश्न असणार आहे तुम्हाला 2 किंवा 3. ठीक आहे. प्रयोग मी सांगतो आताच, प्रयोग करून जायचे आहेत. प्रयोगावर फिक्स प्रश्न असणार आहे. त्यानंतर दुसरा येतो समास. काय येतो मित्रांनो? समास. ठीक आहे. तर समासावर तुम्हाला फिक्स प्रश्न असणार आहे, त्यामुळे समास करून जायचा आहे. बघा, प्रयोगावर 2 किंवा 3 प्रश्न फिक्स. त्यानंतर समासावर 1 किंवा 2 प्रश्न फिक्स असणार आहे. त्यानंतर शब्दविचार तर मी सांगितलंच तुम्हाला. शब्दविचारामध्ये पण विशेष करून काय वाचायचं तुम्हाला? वचन, लिंग हे विशेष करून वाचायचं आहे. वचन आणि लिंगावर प्रश्न असणारच आहे. ठीक आहे. त्यानंतर शुद्ध लेखन राहणार आहे. एखादा शब्द देईल, तो शब्द योग्य की अयोग्य तुम्हाला निवडायचा आहे. ठीक आहे. वाक्यप्रकार काय? संयुक्त वाक्य, केवळ वाक्य, मिश्र वाक्य, हे सुद्धा करायचं आहे. आणि वाक्य संश्लेषण, एखादं तुम्हाला वाक्य दिलं जाईल त्याच्यात तुम्हाला व्यवस्थित अरेंजमेंट करायची.
तर हे टॉपिक जे मी तुम्हाला सांगितले हे फिक्स असणार आहे. तर म्हणून तुम्ही एकदा त्याला जाताना किंवा रिव्हिजन करून जायचं आहे, किंवा तुमचे टॉपिक वाचले नसतील तर वाचून घ्या. इझी असतात आणि हे मी तुम्हाला वाचायला सांगतोय कारण की ते इझी असतात, तुम्ही मार्क मिस करू शकत नाही. ठीक आहे, हे झालं आता इंग्लिश आणि मराठीचं आपण विश्लेषण पाहिलंय आणि मी जे सांगितलंय ते करायचं आहे. तर ते तुम्हाला नक्की फायद्याचं ठरेल, याची मी 100% गॅरंटी देतो. ठीक आहे, आणि या उरलेल्या 5 दिवसामध्ये तुम्ही खूप काही करू शकता हे मला माहिती आहे. तर म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर आता बघा आपण जीके कडे वळूयात. आता जीके सगळ्यात महत्वाचा टॉपिक आणि तो तुम्हाला आता करायचा आहे. आता जर आपण राज्यघटनेचा विचार केला, आता जीकेचे तुम्हाला माहितीच आहे किती प्रश्न असणार आहेत तुम्हाला, 25. आता या 25 प्रश्नांचं जर आपण डिस्ट्रीब्युशन केलं तर आपण काय करू शकतो, इतिहास, त्यानंतर आपण करंट अफेअर, त्यानंतर आपण इकॉनॉमिक्स घेऊ, त्यानंतर आपण घेऊ राज्यघटना, त्यानंतर भूगोल. ठीक आहे, अजून कुठला विषय राहिला याच्यामध्ये, पर्यावरण वगैरे. ठीक आहे, पर्यावरण तुम्हाला राहणार कारण की ही फॉरेस्टची एक्झाम आहे, त्यामुळे पर्यावरणचे प्रश्न राहणार असं मी सांगू शकतो. त्यामुळे पर्यावरण थोडंसं तुम्हाला वाचायचं आहे. 5 दिवसात तुम्हाला जेवढं वाचतील तेवढं वाचायचं आहे. त्यानंतर वनांसंबंधीचे प्रश्न जास्त असणार आहे, अभयारण्यांचे प्रश्न जास्त असणार आहे, राष्ट्रीय उद्याने आणि वनांमध्ये कशा पद्धतीचं काय असतात, वने, वनस्पती, या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, तरी आता बघा 25 मार्क्सचं आपण डिस्ट्रीब्युशन कसं करू शकतो. आता बघा राज्यघटनाचा जर विचार केला की राज्यघटनावर कसे प्रश्न येतील, तर बघा काही घटक राज्य असतात, संघराज्य आणि पंचायत राज. ठीक आहे, आतापर्यंत जर टीसीएस अनालिसिस जर केलं तर तुम्हाला घटक राज्य म्हणजे तुमचे जे बेस असतो राज्य, त्या राज्यावर जास्त प्रश्न विचारला. जसं की महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा, विधान परिषद किती सदस्य आहेत, काय आहेत, त्याच्या संबंधी जास्त प्रश्न आहेत. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला म्हणून हे करायचं आहे. आणि पॉलिटीमध्ये सुद्धा करताना काय करायचं आहे, मंत्रिमंडळ, त्यानंतर राष्ट्रपती, पंतप्रधान याच्या संबंधीच्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहेत. ठीक आहे, तर म्हणून घटक राज्य महत्वाचं आहे, घटक राज्य चांगल्या पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे ना, तर हे करावंच लागेल तुम्हाला. ओके, त्यानंतर आपण संघराज्यावर कमी प्रश्न आहेत, पण तुम्हाला घटक राज्य चांगल्या पद्धतीने वाचून जायचं आहे. त्यानंतर पंचायत राजचे काही प्रश्न असतात, तर पंचायत राजचे काही 1-2 बेसिक प्रश्न असतात, ते तुम्हाला करायचे आहेत. मूलभूत हक्क वाचून जा, मूलभूत हक्क फिक्स असतात. मूलभूत कर्तव्य, घटना दुरुस्ती याच्यावर सगळे प्रश्न आहेत. राष्ट्रपती तुम्ही तुम्हाला सांगितलंच. ठीक आहे, त्यानंतर घटना निर्मितीचे वैशिष्ट्य जो पहिला चॅप्टर असतो तो पण तुम्ही एकदा व्यवस्थित वाचून जा. बस एवढंच आपल्याला करायचं आहे पॉलिटीमध्ये. ठीक आहे, तर त्यानंतर आता दुसरा बघू, पंचायत राज मी तुम्हाला सांगितलं. आता भूगोल, सगळ्यात जास्त वेटेज जर कशा असतं तर ते असतो कोणता विषय, तो भूगोल. आता भूगोलामध्ये आपण काय करायचंय बघा, महाराष्ट्र फोकस वाचायचं तुम्हाला. काय करायचंय, महाराष्ट्र. आता महाराष्ट्र वाचताना सुद्धा काय वाचायचं तुम्हाला, प्राकृतिक वाचायचं आहे. म्हणजे थोडासा प्राकृतिक, त्यानंतर तुम्हाला ते काय म्हणता येईल त्याला, नद्या, त्यानंतर पर्वत रांगा जे काही तुम्हाला असतात त्या, त्यानंतर अभयारण्ये, वने, त्यानंतर प्राणीसृष्टी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर खनिजे सुद्धा तुम्हाला वाचायचं आहे. आणि आदिवासी जमातीवर प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे आपण आदिवासी जमाती सुद्धा काय एकदा नजर टाकून जायची आहे त्या गोष्टींवर. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते व्यवस्थित करावं लागेल. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. आणि पर्यावरण रिलेटेड गोष्टी करा, जेणेकरून तुम्हाला ते प्रश्न सहज सॉल्व्ह होते. तर अशा ऐकूनच हा भूगोलाचा सेक्शन आपण इथे मी तुम्हाला अशा पद्धतीने सांगू शकतो. आता याच्यामध्येच एक महत्वाचं ते म्हणजे जनगणना. आता जनगणना करताना जनगणनेवर फिक्स प्रश्न असणार आहेत, 2 किंवा 3 प्रश्न फिक्स राहणार आहेत. आणि जनगणनेवर सुद्धा बेसिक प्रश्न असणार आहेत, जसं की साक्षरता, आदिवासी जमाती, घनता, लिंग गुणोत्तर. तर त्यामुळे पहिलं तुम्हाला व्यवस्थित करून जायचं आहे. ठीक आहे, जनगणनेवर प्रश्न असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण आता जर पुढचा विषय घेतला तर पुढचा विषय जर ऐतिहासिक ठिकाणी किल्ले वगैरे लेण्या, कमी प्रश्न असतात पण असतात. ठीक आहे, तर बाकीचं राहू देऊ. आता चालू घडामोडी करताना काय करायचं आहे, महाराष्ट्र फोकस ठेवून तुम्हाला चालू घडामोडी वाचायच्या. तर महाराष्ट्र फोकस, आणि त्यातही मी तुम्हाला जो मुद्दा सांगणार आहे तो आता पुढे येईलच. महाराष्ट्र फोकस करायचा आहे. त्यानंतर त्यातही काय करायचं, खेळाच्या संबंधित एखादा प्रश्न असणारच आहे. त्यानंतर अहवालासंबंधी प्रश्न असणार आहे, त्यामुळे फिक्स तुम्हाला ते करायचं आहे. त्यानंतर रिसेंट नियुक्त्या जर कोणत्या असतील तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न असणार आहेत, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. आणि योजना करतानाही तुम्हाला कोणत्या करायच्या आहेत, महाराष्ट्र फोकस योजना ठेवायच्या आहेत. आणि पुरस्कार महत्वाचे पुरस्कार. आणि करंट घडामोडी करताना मागच्या 6 महिन्याच्या फोकस करा. कधी कधी मागच्या आता जे पेपर झाले रिसेंटली त्याच्यावर 1 वर्ष आधीचे सुद्धा करंट अफेअर विचारलेले आहेत, पण आपण काय जनरली करू, महाराष्ट्र म्हणजे मागच्या 6 महिन्यासाठी जास्त फोकस ठेवू. तर मागच्या 6 महिन्याच्या योजना, त्यानंतर दिवस, पुरस्कार, ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या, अहवाल वगैरे करायचे रिसेंट वाले. जास्त मागे जायचं नाही आणि जास्त खोलातही वाचायचं नाही. ठीक आहे, नंतर हे महाराष्ट्र तुम्हाला करायचं आहे. महाराष्ट्र संबंधित घडामोडी करायच्या आहेत, जे तुम्हाला खेळ, साहित्य, पुरस्कार, मंत्रिमंडळ, बँक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या.
ठीक आहे. तर हे एकदम तुम्हाला बेसिक आहे. आता इतिहासाचं प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक. तर प्राचीनवर बेसिक प्रश्न असतात, याचे सगळे अनालिसिस आणि सगळे व्हिडिओ आपण ऑलरेडी टाकलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघा. नंतर मी प्राचीन प्राचीन करायचं आहे, त्यानंतर मध्ययुगीन करायचं आहे, आधुनिक. आता याच्यामध्ये तुम्हाला विशेष फोकस काय करायचा आहे, प्राचीन मध्ये हे जे मी इथे दिलंय, यादव, वाकाटक, चोल, सातवाहन, याच्यात तुम्ही राजधान्या आणि त्यांचे राज्य करते एवढं तरी बघून जा. आणि वैदिक म्हणजे जे साहित्य आहे, कोणत्या बौद्ध धर्माचं कोणतं साहित्य आहे, त्यानंतर हिंदूंचं कोणतं आहे, हिंदूंचे मंदिरं म्हणजे काय असतात, त्यानंतर याचे थोडं थोडं बेसिक माहिती आहे. ते 7वीचं पुस्तक आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे. ते 7वीचं पुस्तक एकदा वाचा, जेणेकरून तुम्हाला सहज ते प्रश्न सॉल्व्ह होतील. आणि याच्यावर मित्रांनो बघा कसे प्रश्न आले, ते येणारच. ठीक आहे. तर हे तुम्हाला प्राचीन मध्ये करायचं आहे. मध्ययुगीन करताना काय करायचं आहे, मराठ्यांचा इतिहास, मुघलांचा इतिहास आणि त्यांचे साहित्य वगैरे, शिवाजी महाराज सुद्धा वाचून जायचं आहे. तर तुम्ही हे सुद्धा मी 6वी 7वीचं पुस्तक टेलिग्रामवर टाकलेलं आहे. अर्ध्या एक तासात ते वाचून होतात दोन्ही पुस्तकं. त्यामुळे तुम्ही आवर्जून वाचा. टेलिग्राम चॅनलवर सगळं मी टाकलेलं आहे. त्यामुळे तुम्ही पानिपत, शिवाजी महाराज, मराठाचा इतिहास, साहित्य, मुघल हे सगळं तुम्हाला मध्ययुगीन मध्ये करायचं आहे. त्यानंतर येतो आता आपला आधुनिक इतिहास. आधुनिक इतिहासमध्ये समाज सुधारक महत्वाचा फिक्स प्रश्न येणार. आता समाज सुधारकामध्ये सुद्धा कोणते कोणते समाज सुधारक येणार, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, महर्षी कर्वे, रमाबाई रानडे. ठीक आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, हे महत्वाचे समाज सुधारक आहेत, ज्याच्यावर महाराष्ट्रात फोकस तुम्हाला असतात. 1857च्या उठावावर बरेच प्रश्न आलेले आहेत, ते येतात. ठीक आहे. तर त्यामुळे 1857चा उठाव, त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि संस्था आणि संघटना, जसं की आपण असं म्हणू की आर्य समाजाची स्थापना कधी झाली आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली आहे, आणि वृत्तपत्र. एक दोन प्रश्न अगदी बेसिक वृत्तपत्र असतात ते, जसं की मराठा, सुधारक, केसरी असे. तर तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या. ठीक आहे. इतिहासामध्ये आले तर यावर प्रश्न येतील. ठीक आहे. आपण आता पुढचा विचार हेच बघा, मी इथे लिस्ट दिलेली आहे. हे सगळे पीडीएफ मी ऑलरेडी शेअर केले आहे, तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करून घ्या. तर याच्यावर बघा, असे आतापर्यंत असे प्रश्न आलेले. ठीक आहे. आता आपण पुढे बघणार आहे. आणि हे संस्था आणि समाज, हे बघा कोणत्या संस्था, समाज वगैरे मी केलेलं आहे आणि कसे प्रश्न आले आहेत. तर या आतापर्यंत या समाजावर प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. तर हे सगळे पीडीएफ मी ऑलरेडी शेअर केले, तुम्ही तिथे जाऊन बघायचे. त्यानंतर अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्रामध्ये काय येणार, तर बघा एचडीआय रिपोर्टवर प्रश्न आलेले आहेत, रिसेंट एचडीआय रिपोर्ट. त्यानंतर अर्थशास्त्राचं अगदी बेसिक, जसं की कृषी क्षेत्र म्हणजे काय, त्यानंतर व्यवसाय क्षेत्र म्हणजे काय, असे प्रश्न. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक पाहणीवर TCS ने प्रश्न विचारलेच आहेत. आर्थिक पाहणी आणि सध्याच्या योजनामधील किती अमाऊंट दिली वगैरे सगळं. तर आर्थिक पाहणी महाराष्ट्राची विशेष करून तुम्हाला बघायची आहे, त्याच्यावर प्रश्न फिक्स असणार आहे. त्यामुळे हे तुम्ही आर्थिक पाहणी करायचे आणि महाराष्ट्र संबंधीच्या योजना करायच्या. तर हे जे मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो, ते व्यवस्थित आहे का, तुम्हाला मी नक्की सांगतो, तुम्हाला नक्की फायदा होईल. ठीक आहे. चला, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि हे पीडीएफ तुम्ही एकदा नक्की करून घ्या, माझ्याकडनं घेऊन घ्या. चला, आता आपण सायन्स आणि जीके. आता सायन्स आणि जीकेचं जर स्टॅटिक जीके आपण ज्याला म्हणू, तर सायन्सवर खूप कमी प्रश्न आलेले आहेत. इतके कमी आलेले आहेत की म्हणजे तो नाही वाचला तरी काय हरकत नाही. पण तरीही त्याच्यात मी तुम्हाला जर हा स्टॅटिक जीकेचा पोर्शन आहे, हा आपण नंतर बघूया. पहिला आपण जर सायन्सचा विचार केला, तर तुम्हाला सायन्स जरी वाचायचं असलं तर तुम्हाला काय वाचायचं बघा, रोग आणि ते कोणत्या याच्यापासून ते होतात ते. त्यानंतर सेल्स बद्दल 6 प्रश्न आहेत. सेल्स तुम्ही थोडंसं बेसिक वाचा. त्यानंतर प्लांट्स आणि अॅनिमलचं जे क्लासिफिकेशन ते वाचायचं आहे. त्यानंतर व्हिटॅमिन, कोणता व्हिटॅमिन काय आहे, कोणत्या व्हिटॅमिनला काय म्हणतात, ते तुम्हाला वाचायचं आहे. त्यानंतर ऍसिड असतात, त्यानंतर बेसिस असतात, तर ते लिटमस पेपरची टेस्ट असतात, ते तुम्हाला थोडंसं वाचायचं आहे. त्यानंतर एलिमेंट काही तुम्ही सिम्बॉल वगैरे लक्षात राहू द्या. अशा पद्धतीने फक्त सायन्सवर आले. त्यामुळे सायन्सवर जास्त प्रश्न नाहीत आले, तर तुम्हाला हे थोडंसं वाचलं झालं तर तुम्ही हे वाचा. पण सायन्स विशेष करून असं काही आतापर्यंत आलं नाही. आणि स्टॅटिक जीके मध्ये बघा काय आलेलं आहे, चालू घडामोडीमध्ये जे उत्सव झालेले आहेत, त्या महोत्सव आणि उत्सवावर प्रश्न आलेले आहेत. डान्स, नृत्यावर प्रश्न आलेले आहेत. नंतर पुरस्कार आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर संत साहित्य, संत कोणत्या गावचे होते वगैरे सगळे प्रश्न आलेले आहेत. आणि खेळावर मी तर ऑलरेडी सांगितलं की आलेले आहेत. आणि रिसेंट बुक्स, कोणी एखादं काही पुस्तक वगैरे लिहिलेलं असेल, ते पुस्तकं तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने वाचायचे, की रिसेंटचेच पुस्तक वाचायचे, जे करंट घडामोडी तुमच्या त्याच्यामध्ये ते कव्हर होतात. ठीक आहे. तर एवढं सगळं तुम्हाला या स्टॅटिक जीके मध्ये करायचं आहे. ठीक आहे. तर ओव्हरऑल मी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. आय होप हा व्हिडिओ थोडासा लांबला आहे, पण तुम्हाला बेनिफिट राहणार आहे या गोष्टींचा. तुम्ही या 5 दिवसामध्ये याच पद्धतीने अभ्यास करा आणि स्वतःला डेडिकेट करा.
स्वतःला इमॅजिन करा की आपल्याला ही पोस्ट हवी आहे आणि याच्यासाठीच आपल्याला प्रयत्न करायचे आहे. असं डेडिकेट असाल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी पॉसिबल होतील. ठीक आहे. या व्यतिरिक्त अजून काही हेल्प लागल्यास तर नक्की मला टेलिग्रामला मेसेज करा. तिथं टेलिग्राम चॅनलला जॉईन केल्यानंतर माझा आयडी दिसेल, तर तो आयडीवर तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे. मला जे हेल्प करता येईल, मला जे नोट्स प्रोव्हाइड करता येईल, ते सगळं करण्याचा मी प्रयत्न करेल आणि तुमच्या या 5 दिवसात तुम्हाला जे काही करता येईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करेल. ठीक आहे ना. तर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा ह्या चॅनलबद्दल सांगा, त्यांना शेअर करा. कारण की इथं तुमच्या फायद्याचंच जे काही गोष्टी होतात ते होतात आणि क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर जास्त माझा भर असतो. तर ते आपण या चॅनलच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे ना. चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तलाठीच्या एक्झाम स्ट्रॅटेजी सोबत. धन्यवाद.